आता दादा मला बोललाय की एक इथे असे दगड आहेत दोन जे मामा भाची म्हणून प्रसिद्ध आहेत आणि ते तिथे स्थायिक झाले, तर त्याची स्टोरी तुम्हाला दादा सांगेलच. टोकं मोठी दिसतात ते. हा तिथे बुडा आहे. तिकडे वरती मंदिर आहे आणि खाली जर उतरून असे याल तुम्ही बघा, इकडे तुम्हाला समुद्र पाहायला मिळेल. नमस्कार मित्रांनो, माझं नाव ओंकार आणि तुमचं या चॅनलमध्ये सहर्ष आज आम्ही चाललोय कुठे? रेडीच्या गणपतीला. आणि रेडीच्या गणपतीला चाललोय. सो तुम्हाला ब्लॉग आवडेल किंवा तुम्ही ब्लॉग पूर्ण पहा रेडीच्या बाप्पाचा. आणि तू काय बोलणार आहे? ब्लॉग पाहिल्यानंतर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. नमस्कार मित्रांनो, आपण आता गणपतीकडे आलेलो आहोत आणि माझ्यासोबत आहे मावशी आणि मिंटी आणि पंकज. ये. तर आम्ही आता आलेलो आहोत. सो गणपतीचं दर्शन घेतो आणि तुम्हाला दाखवतो मंदिर. न्यू लेटेस्ट मंदिरचं बांधकाम केलेलं आहे. लेट्स गो. रेडी शिरोडा वेंगुर्ला गावच्या पश्चिमेला समुद्र किनाऱ्याच्या नजदीक गणपतीच्या मूर्तीचा प्रगट होण्याचा चमत्कार नुकताच घडला. रेडी गावच्या नागोळेवाडीतील एक तरुण श्री सदानंद नागेश कांबळी यांना दिनांक 18 एप्रिल 1976 रोजी एक स्वप्न पडले. त्या स्वप्नात साक्षात श्री गजानन प्रकट होऊन त्यांनी त्याला आदेश दिला की एका ठराविक जागी माझी मूर्ती आहे, ती मोकळी कर. स्वप्नात झालेल्या भासाच्या अनुरोधाने श्री कांबळी यांनी गावातील काही रहिवासी मदतीस घेऊन त्या जागेस खणण्यास सुरुवात केली. 2 दिवसानंतर त्या मूर्तीचा कानाकडील भाग दिसू लागला. गावची मुख्य देवी श्री माऊलीकडे चौकशी केल्यावर देवीच्या हुकमाने मूर्ती पूर्ण दिसेपर्यंत जमिनीचा भाग खुला केला. तोपर्यंत मे महिना उजाडला. ही मूर्ती जांभा दगडावर कोरली असून सारे अवयव तशाच तसे आहेत. मूर्ती बसलेली असून बाहेर मकराकृती खोदकाम केलेले आहे. 1.25 महिना खोदकाम केल्यानंतर उंदीर मामाचे दर्शन झाले. ही सुखद वार्ता कळताच सिंधुदुर्ग रत्नागिरी येथून दर्शनासाठी भाविक रीग घालू लागले. सध्या रेडी गावाला तीर्थक्षेत्राचे स्वरूप प्राप्त झाले आहे. गोगटे डेक्कन तसेच न्यू इंडिया मायनिंग कंपनीने आजूबाजूतील परिसर सपाट करण्यास मशिनरी पुरवून मदत केली. स्वप्नांकित श्री सदानंद कांबळी हे डेक्कन कंपनी ड्रायव्हर म्हणून काम करतात. पांडवकालीन शिल्पाचे नमुने येथे आढळले. जाणकारांना असा अंदाज आहे की ही द्विभुज मूर्ती पांडवकालीन असावी. माहिती दिलेली आहे बाप्पाची. तो मित्रांनो, इकडे हे मंदिर आहे मागे, हे तुम्हाला दिसत असेल. आणि इकडे आम्ही जिथे चाललो आहे बघा, तिकडे बीच आहे. काय म्हणते सिद्धी? काही नाही. आता दादा मला बोललाय की एक इथे असे दगड आहेत दोन जे मामा भाची म्हणून प्रसिद्ध आहेत आणि ते तिथे स्थायिक झाले, तर त्याची स्टोरी तुम्हाला दादा सांगेलच. लेट्स सी, आपण बघूया तिथे. असं म्हटलं जातं, जुन्या लोकांकडनं मी ऐकलंय की मामा भाची जे आहेत ते मासे पकडण्यासाठी इकडे आलेले आणि ते बुडाले आणि त्यांचा जिथे बुडाले तिकडे दगड तयार झाला, पाषाण तयार झालं मोठं. आणि मोठं जे पाषाण आहे ते मामाचं आहे आणि छोटं आहे ते भाच्याचं आहे. सो नक्की मी तुम्हाला दाखवतो. लेट्स सी. तर आम्ही आलो आहे, हे बघा. तिकडे वरती मंदिर आहे आणि खाली जर उतरून असे याल तुम्ही, हे बघा, इकडे तुम्हाला समुद्र पाहायला मिळेल. आणि जो इथे दगड दिसतोय ना तुम्हाला, हा वाला तो
मामा भाच्या असं म्हटलं जातं. मोठा आहे ना तो बघ समोर पाण्यात. टोक मोठी दिसतात ती. हा तिथे बुडालेले असं म्हणतात. आणि त्याच्यानंतर ते बाहेर दगडात स्वरूप त्यांचं झालं. मीच नाही बोलत आहे, इकडचे सर्वच लोक इथे बोलतात. रिॲक्शन पाहिजे आहे तुमची. सो आम्ही निघालोय घरी आता. आणि हॅलो गाय सरप्राईज करो. आणि आता मी आपण याला जाऊया. आणि मावशी काय संदेश देशील घरी जाताना? हा? उन्हात निघू नका. येऊ नका, संध्याकाळच्या वेळी या जेणेकरून डोक्याला ताप नाही. असं आतंकवादी बनावं लागेल.